सोहळा स्वर्गी नाही. कुठल्या देवाचं चिंतन करायचं असा प्रश्न विचारल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं चिंतन करायचं विठ्ठलाचं करा. आता माझ्या तुकोबरायांना विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज का वाटली हो? कारण तुकोबरायांना माहिती होतं कलियुगामध्ये अनेक प्रकारचे मार्ग येतील, अनेक प्रकारचे पंथ येतील. कोणीही आपली पुस्तकं बाजारामध्ये मांडतील, सांगतील आम्हीच देव आहे, आम्हालाच देव माना, आमचेच फोटो न्या, आमचीच पुस्तकं न्या, असे सांगणारे अनेक मार्ग येतील. म्हणून तुकोबरायांना विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज वाटली. आणि आजही समाजामध्ये बघा काही काही लोक कुणाचं चिंतन करतायत, कसं करतायत त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. एका गावात कीर्तन करता गेले होते, ऐका बरं. वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची प्रथा परंपरा अशी आहे, कुठलाही धार्मिक कार्य असू द्या, देवाच्या नावाचा श्लोक बोलल्याशिवाय जेवण करायचं. तुमच्याकडे बोलतात ना का डायरेक्ट जेवायला बसतात? हा, डायरेक्ट बसतात का? लहान मुलं खरं बोलतात. सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या, एका बाबाने माईक हातात घेतला आणि श्लोक म्हणायला सुरुवात केली देवाच्या नावाचा. रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीते सारिखे रत्न चोरून नेले, सीते सारिखे रत्न तुला पचेना, 14 चौकडी आयुष्य तुला भोगवेना. आता मला सांगा या श्लोकामध्ये नामचिंतन कुठल्या देवाचं आहे? दुसऱ्या गावात गेलो ते बाबा परत तिथे आले, सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या, त्या बाबाने माईक हातात घेतला आणि म्हणायला सुरुवात केली रावणा रावणा राज्य गंभीर केले. दुसरा वारकरी उठला आणि म्हटला अरे केले तर केले तुझ्या बापाचे काय गेले. आपले 33 कोटी देव आहे, 33 कोटी देवांच्या यादीमध्ये रावण आहे का? आजही लोक कुणाचं चिंतन करतात, कसं करतात त्यांचं त्यांना कळत नाही. काही काही बायका देवीचे गाणे म्हणतात बघा, देवीची भक्ती करतात. देवीची भक्ती करताना गाणे म्हणतात, गार डोंगराचे हवन बाईला सोसना गारवा. ज्या देवीने विश्व निर्माण केलंय तिला कधी हवा सोसणं नाही असं झालंय का? म्हणजे आपण कुणाचं चिंतन करतो, कसं करतो ते आपल्याला कळत नाही. आजही भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवानी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार धारण केला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला? जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा, आदी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव, टाळ वाजवा. जय देव जय शिव मार्तंडा, आदी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा. आगड धुन नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निरा घोडा. आगड धुन नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निरा घोडा. पाऊले तोडा कमरी कलकटा, कटीर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकरा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय
उदे ग अंबे उदे ग अंबे साबाईचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे ग अंबे आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला आगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोलांबाबाईचा येळकोट येळकोट आई राजा उधे उधे असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं कारण आपला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे आणि त्यांच्या जन्मोत्सवाला सगळे आले पाहिजे की नाही म्हणून सगळ्यांच्या नावाचा गोंधळ घातला तुम्ही सगळे आमच्या जन्मोत्सवाला या अजूनही म्हटले असते पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं कारण बायकांच्या लगेच अंगात येतं एका गावात असंच लोक म्हटले ताई अजून म्हणा आणि मी म्हटले तिकडून अशी जगदंबा धावत आली म्हटलं मावशी थांबा आणि येऊन डायरेक्ट ती स्टेजवरच आली म्हटलं मावशी थांबा थांबा म्हटली का तिनं माईकच घेतला आणि करायला लागली आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं आणि त्या मावशीच्या कमरेला होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली अंगातलंच गेलं भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता वेगवेगळ्या रूपाने या कलियुगामध्ये अवतार घ्यायला तयार आहे माझ्या पांडुरंग परमात्मा हा वेगवेगळे अवतार घेतो तर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार धारण केलाय ज्याच्या करता कीर्तन ठेवलंय ना तुम्हाला उदाहरण पटवून देते फक्त सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका की पांडुरंग परमात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार एकदा धारण केला होता का एक दिवस जिजाऊ मासाहेब आपल्या अलमारीमध्ये काही पुस्तकं चाळत होत्या आणि पुस्तकं चाळता जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवाजी राजांची जन्मकुंडलिनी सापडली त्या जन्मकुंडलीची पानं मासाहेब चाळत होत्या आणि त्याच्या ठिकाणी त्यांच्या वाचनामध्ये आलं की 5 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू होणार आहे असं वाचल्याबरोबर मासाहेब ढसाढसा रडायला लागल्या मासाहेब रडत होत्या तेवढ्यात दासी पळत आली आई साहेब राजा आलत स्वयंपाक तयार आहे भोजन करण्याकरता बसा मासाहेबांनी आपले डोळे पुसले आई साहेब आणि छत्रपती शिवाजी राजे दोघे जण भोजन करण्याकरता बसले आणि तेवढ्यात मासाहेब जिजाऊंना ती कुंडली आठवली हातातला घास ताटामध्ये ठेवला ताटाला नमस्कार केला मासाहेब रडू लागल्या रडत रडत आपल्या रूम मध्ये गेल्या आणि तिथे रडत बसल्या आता आई जर जेवणावरून उठली तर मुलाला तरी जेवण गोड लागणार आहे का राजांनी आपलं ताट बाजूला केलं ताटाने नमस्कार केला मासाहेबांच्या पाठीमागे पळत गेला मासाहेब तुम्ही रडता नाही राज पण ज्या कुशीवर मासाहेब झोपल्या होत्या ना ज्या उशीवर झोपल्या होत्या ना ती उशी डोळ्यातल्या पानाने ओली चिंब झाली होती आणि राजांनी सांगितलं मासाहेब नुसतं रडता रडण्याचं कारण जर सांगितलं तर मला समजेल जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं बाळा काही पुस्तकं चालता मला तुझी एक जन्मकुंडलिनी सापडली ती जन्मकुंडलिनी मी बघत असताना त्याच्यामध्ये असं लिहिलंय का 5 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे आणि राजा एखाद्या मातेच्या समोर एखादा तरुणा बांध मुलगा जर जात असेल तर कुठल्या मातेला ते आवडेल असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे म्हटले आई साहेब असं कधी होतं का मासाहेबांनी सांगितलं राज ती कुंडलिनी अशा अधिकारी ब्राह्मणाने निर्माण केली का त्या ब्राह्मणाचा शब्द अजूनपर्यंत कधी खोटा ठरला नाही त्याच्यामुळे मला काळजी वाटते भीती वाटते कारण अनेक शत्रू रात्रंदिवस तुझ्या आजूबाजूला असतात छत्रपती शिवाजी राजे गेले आपले काही मावळे गोळा केले काही सरदार गोळा केले आणि त्या सरदारांना सांगितलं जा आत्ताच्या आत्ता तुकोबरायांकडे जा आणि या 5 दिवसामध्ये तुकोबरायांची कीर्तन कुठल्या कुठल्या गावात आहे जरा यादी घेऊन या
ज्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू सांगितला होता त्या दिवशी रात्री 9 ते 11च्या कीर्तनामध्ये माझे छत्रपती शिवाजी राजे तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसले. जगाचा राजा कीर्तनामध्ये बसला होता. मनापासून तुकोबऱ्या कीर्तन करत होते आणि तिकडे शाहिस्तेखानाला कळालं का अमुक गावामध्ये तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी राजा बसलाय. आता तो एकटाच आहे आणि त्याला मारण्याची संधी बरोबर आहे. म्हणून खानानं आपलं काही सैन्य घेतलं, घोडे घेतले, छत्र घेतलं, दिवट्या घेतल्या आणि त्या गावाच्या दिशेने डोंगर कपऱ्यामधून येत होते. तेवढ्यात तुकोबऱ्यांचं लक्ष त्या समोरच्या डोंगराकडे गेलं आणि तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं ज्या अर्थी छत्रपती शिवाजी राजे कीर्तनामध्ये बसलेत. खानाला खबर लागली असेल म्हणून खान छत्रपती शिवाजी राजांना मारण्याकरता आलाय. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तुकोबरे मनातल्या मनात म्हटले, पांडुरंगा, अरे या विश्वाचा राजा, या महाराष्ट्राचा राजा या कीर्तनामध्ये बसलाय. आज शाहिस्ते खान त्याला मारण्याकरता आलाय आणि या राजाचं बरं वाईट जर काही झालं ना तर पांडुरंगा महाराष्ट्रातली कीर्तन भजन सुद्धा बंद पडतील. पांडुरंगा काही कर, फक्त या राजाचा जीव वाचला पाहिजे. म्हणून मन पांडुरंगाला प्रार्थना केली. तुकोबऱ्यांची प्रार्थना पांडुरंग परमात्म्याने ऐकली. राजे कीर्तनामध्ये बसले होते. देव बाहेर गेले. देवानं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं रूप धारण केलं. अंगामध्ये सदरा घातला, डोक्यावर जिरे टोप घातला होता, हातामध्ये तलवार घेतली होती, घोड्यावर विराजमान झाले आणि सेम टू सेम छत्रपती शिवाजी राजांचं रूप धारण केलं. अनेक मावळे तयार केले आणि ज्या दिशेने खान येत होता ना त्या दिशेने पांडुरंग परमात्मा छत्रपती शिवाजी राजे झाले होते ना खानाच्या दिशेने निघाले. खानाने बघितलं की छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा खबर लागली आणि राजा सुद्धा आपल्या दिशेने येतोय. राजा जवळ येतोय, येताना बघितलं, खान घाबरला आणि परत माघारी फिरला. माघारी फिरल्याबरोबर कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याबरोबर छत्रपती शिवाजी राजे उठले, तुकोबऱ्यांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि ढसाढसा रडले की महाराज आज केवळ फक्त